नमस्कार मंडळी. तर चला आज चाललोय शेतात. कसं आहे थोडीफार शेतातली कामं पण करायला आवडतात आणि तर हे बघा तुम्ही वातावरण बघू शकता कसं आभाळ आलेलं आहे आणि मग त्याच्यामुळेच लवकर चाललो आहे आणि मुलं घरी एकटी नकोत म्हणून त्यांना पण सोबत घेतले. नाही मी लावणार गेल्यावर दादाचं काम ते ना शूटिंग काढाय आम्ही शूटिंग काढणार आहे. कसली शूटिंग? नाही तू म्हटलीस ना घरी गेल्या माझी गाडी नाही शूटिंग काढायचं म्हणली आ हाय फ्रेंड्स, आम्ही आलोय आज मक्का लावायला. हे बघा पिकेश माझी बॉटल पिकेश हे बघा शिवांश बसलाय पाठीमागं. दिसला का तुम्हाला? कसे 3 वर्षातून मी आज पहिल्यांदा 8 दिवसांसाठी इथं सुट्टीला आलेली आहे आणि मला ती म्हणत होती एकच आणलं का 2 खुरपी पोरांना घेऊन हे शूटिंग काम तर थोडंच होतं मग दोघी पटकन येऊन कापण्या पण करायच्या. हे नाही याला न्यायचंय. हे बघा आमचा शिवांश आहे आणि मम्मा आहे शिवांशची आणि इथं आमचा पिकेश बसलाय. पिकेश बघा बघ हाय का हाय का. तर आता मी येणार म्हणून आईने कापण्याचं म्हणून ठेवलं आणि तुला मकाला काय करायचं. हे बघा आमच्या शिवड्याने सगळी मक्का इथे सांडून टाकली डब्यातली. तर आता आम्ही दोघं ती मक्का वेचून त्याच्यामध्ये टाकतोय. अशी मुलं लहान मुलं अशी कामं वाढत आहेत पण काय करायचं त्यांना घेऊन करावं लागतं. ही सगळी मका पेरली होती पण काय केलं ते पाखरांनी उकरून ती खाल्ली. त्याच्यामुळे कुठं उगवली कुठं नाही उगवली म्हणून ही आता आपल्याला असं जिथं जिथं उगवली नाही तर तिथं अशी ती टोपावी लागते. मग नंतर ती उगवून येणार. जर नसती टोपली तर एवढी ती जागा वेस्ट गेली असते. त्याच्यामुळे तिथं ती आपण टोपून घेतली. तस बहिणीचा फोन येऊन गेला. ती म्हटली तू आलीस तर मग मीही येते टाईम काढून तुला भेटायला. ये तर मग ती येईल का? ती आल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. पोरंही आहेत मागं 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 नुसती फिरतात. हे बघा शिवांश तर नुसता त्रास देतो. किरकिर किरकिर. झाडाला त्याला सावली खाली बसवलं तर तिथं बसला नाही. त्याला माझ्याजवळच इथंच बसायचं. मी जिथं काम करते तिथंच. मग त्याला तिथंच बसवले. आता तोपर्यंत मी लावून घेते आणि मग आम्ही जातो घरी. थोडंच लावायचं जास्त नाही. तिथं कटवाल उगून आले मम्मी तिथं कटवाल उगून आले बघ दाखवतं ते बघ हे दिसलं का. खूप दिवसानं मी आज शेतात काम करताना दिसली. तर बऱ्यापैकी आता सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो घराकडे. थोडंच राहिलं होतं. आईने बाकीचं केलं होतं पोरांना बघत बघत कारण दोन्ही पोरं माझी इथंच होती. तर तिने केलेलं ते पोरांना बघत बघत काम. तर आता आम्ही जातो घराकडे कारण ऊन पण होतो. मुलांना झोप यायला लागली. आम्ही जातो तर घरी. बाय बाय. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. चॅनल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.